सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी वातावरण तापल्याचं दिसून येत आहे। यातच मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडून येत आहेत। नुकतेच गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर मुरगुडचे गोकुळचे माजी चेअरमन आणि तब्बल 43 वर्ष गोकुळचे संचालक राहिलेले रणजित सिंह पाटील देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली। याबाबतच्या प्राथमिक चर्चा देखील पूर्ण झाल्याची माहिती मिळते। मुरगुड शहरामधील पाटील बंधू यांची तब्बल 50 वर्ष नगरपालिकेवर सत्ता राहिली होती। मध्यंतरी या दोन बंधूंमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर धाकटे बंधू बिद्रीचे संचालक प्रवीण सिंह पाटील यांनी मुश्रीफ गटासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर रणजित सिंह पाटील यांनी समजित सिंह घाटगे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। रणजित सिंह पाटील हे 2 वर्ष जिल्हा परिषद सदस्य तर एक वेळ कागल पंचायत समिती उपसभापती राहिले आहेत। त्याचबरोबर गोकुळ दूध संघामध्ये देखील त्यांचा दबदबा राहिला असून 2001 ते 2003 या दरम्यान ते गोकुळचे माजी चेअरमन राहिले आहेत। याचबरोबर गोकुळचे ते तब्बल 43 वर्ष संचालक होते। गेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये महाडिक गटासोबत राहिलेल्या रणजित सिंह पाटील यांचा पराभव झाला होता। मात्र कागलच्या राजकारणामध्ये सक्रिय होत असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून निवडणुकीत उभारलेल्या समजित सिंह घाटगे यांना पाठिंबा दिला होता। मात्र आता त्यांनी राजगटाची साथ सोडून मुश्रीफ गटाला बळकटी देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचं निश्चित केलंय। काही महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। त्यानुसार प्राथमिक चर्चेनंतर ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।